हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। तर सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज सकाळी मस्त आम्ही चहा वगैरे आमचा झाला होता आणि आपल्या साड्यांचाही भरपूर स्टॉक आलेला आहे। पुढचा व्हिडिओही खूप छान असणार आहे। आज बऱ्याच दिवसातून मम्मीने तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर केलेली आहे, पारंपरिक रेसिपी। तर पुढचा व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघत राहा आणि कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला तर आम्ही इथे ना ऑर्डरही घेत होतो साड्यांचा। आता आहे ना म्हणजे 10-10:30 वाजले होते। तर सौरभ भाऊचंही काम चालू होतं। बरेच ताई म्हणतात सौरभ भाऊ काय जॉब करतो, तर सौरभ भाऊ पुण्याला इन्फोसिस कंपनीमध्ये आहे, IT इंजिनियर आहे तो। पण काही दिवस वर्क फ्रॉम होम असतं आणि काही दिवस तो तिकडे जात असतो पुण्याला। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे। तुम्हाला डिझायनर पॅटर्न दाखवले ना, ते पण सुंदर आहे ताई, ते पण सोडू नका, खूप छान आहे। जरी काल बघितलं नसेल तर आज बघा, खूप छान पॅटर्न आहे। आणि उद्या आपण 12:30ला लाईव्ह घेणार आहे, तर सगळ्या ताईंनी लाईव्हला जॉईन व्हा, बघू। आणि उद्या पण सुंदर पॅटर्न तुमच्यासाठी परत घेणार आहे मी, कलांजली पॅटर्न पण घेणार आहे, अजून एक डिझायनर पॅटर्न आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्कीच ब्लॉग बघा आपला आणि लाईव्हला पण जॉईन व्हा। भरपूर स्टॉक होता पण आता याच्यात निम्माही राहिलेला नाही आहे। भरपूर साड्या ऑर्डर झालेल्या आहे, म्हणजे लाईव्ह नंतर भरपूर साड्या गेल्या होत्या, त्यानंतर पुन्हा स्टॉक आला होता। उद्याचा लाईव्ह खूप जोरात होणार आहे आपला। इतके सारे नवीन पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आले ताई। नक्की उद्याच्या लाईव्हला मिस न करता सगळ्या ताईंनी आपल्या लाईव्हला जॉईन व्हा। आणि आता तुमच्या आशीर्वादाने आपला खरंच बिझनेस खूप मोठा होत चाललेला आहे आणि बिझनेसला भरारी पण आलेली आहे। त्याच्यामुळे लाईव्हला नक्की जॉईन व्हा। खूप सुंदर सुंदर पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आले, सर्व पॅटर्न न्यू पॅटर्न आणलेले आहे सगळे। तर लाईव्हला नक्कीच सगळ्या ताईंनी जॉईन होत आहे। कॅटलॉग पॅटर्न आहे ना, सगळे कॅटलॉग पॅटर्न आहे आणि सगळ्या ताईंना आवडणारे पॅटर्न आहे, जबरदस्त पॅटर्न आहे। उद्याचा लाईव्ह खूप छान होणार आहे ताई, तर सगळ्या ताईंनी लाईव्हला जॉईन व्हा, नक्कीच व्हा। 12:30 वाजता आपला लाईव्ह राहणार आहे। भरपूर स्टॉक आलेला आहे आपला आणि खूप सुंदर सुंदर पॅटर्न आलेले आहे। कोणता घेऊ एक एक ताई 4-4 साड्या घेते का काय, कारण पॅटर्नच एवढं जबरदस्त आलेलं आहे आपलं। आणि आज मम्मी छान रेसिपी पण करणार आहे, ती पुढे व्हिडिओ मध्ये बघा। हो, आज रेसिपी पण करणार आहे। आज माझ्या हातचं खायचं आहे दोघींना पण, आणि त्यांच्यासाठी आज मी बनवणार आहे। तर मस्त डाळ चकुल्या बनवणार आहे, तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी बघा, कारण खूप दिवसातून बनवते आणि मला खूप आवडतं, मला पण स्वतःला पण खूप आवडतं। आणि आज दोघी पण बोलल्या का आम्हाला पण खायची, मम्मी तुमच्याच हाताने बनवा, त्याच्यामुळे मी आज बनवते, तर तुम्ही पण बघा। आणि कलांजलीमध्ये अजून एक नवीन पॅटर्न आणलेला आहे आणि प्राइस तर खूपच ऑफर मध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे लाईव्हला नक्की जॉईन होत आहे। साडी घ्यायचं विसरू नका लाईव्हला आल्यानंतर, साडी इतकी सुंदर आहे बघा, खूप सुंदर साडी आहे, कलांजली पॅटर्न आहे आणि इतकं सुंदर आहे। आणि अजून पण आपल्याकडे डिझायनर पॅटर्न आलेले ते तर तुम्हाला जबरदस्त आवडणार आहे। आणि प्राइस मी तर धुमाकूळ घालणार आहे असं समजा उद्याचा लाईव्ह, एवढा सुंदर आणि एवढा टॉप होणार आहे, त्याच्यामुळे नक्की लाईव्हला जॉईन व्हा। आणि सगळ्यात मेन का आपण आता आपला बिझनेस वाढल्यानंतर आपण पण आता भरपूर काही ऑफर देणार आहे। पण ते आणि पिठामध्ये ना थोडंसं मी जिरे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मस्त थोडंसं पीठ मळून घेणार आहे, आपल्या पोळीला मळतो तसंच पाहिजे। आणि मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे आता डाळ चकुलीसाठी, आणि खूप छान लागतं ताई। त्याच्यावर आपलं साजक तूप एक नंबर, आम्ही गावठी तूप म्हणतो, पण आता तुमचं म्हणजे भरपूर ताई साजक तूप म्हणतात, त्याच्यामुळे मी म्हटले आज, पण मी गावठी तूप म्हणते ताई। मस्त ते टाकून खाल्ल्यावर ते एक नंबर राहतं। आणि आता पण तुम्हाला दाखवते, अशी घेतली ताई मस्त चकोलीसाठी, चकोल्या खूप। आणि त्या तुरीच्या डाळीमध्ये बघा लसूण घेतलाय थोडासा, कारण जिरे नाही टाकले, कारण जिरे शिट्टीमध्ये कधी कधी अटकताना, त्याच्यामुळे जिरे नाही टाकले मी याच्यात। मस्त डाळ पण शिजली आपली, साजूक टाकते मी, खूप दिवसातून करते ना, त्याच्यामुळं आज पोरींची पण इच्छा आहे, मम्मीच्या हातचं खायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आज मी करते।
भरपूर ताईंना माझ्या रेसिपी पण आवडायच्या पहिल्या, पण आता साड्यांमुळे मला नाही जमत. सही स्टॉक लावते काय? भरपूर स्टॉक आहे ना, तरी गेलाय त्यामुळे थोडं भरतोय. पण काही ह्या घरात आहे नाही का? काय तिकडे आहे त्याची जात करतोय. सौरभ मस्त थोडीशी मोहरी टाकते. मोहरी तडतडली का मग थोडे जिरे पण टाकते. घेते आणि मग त्याच्यानंतर आहे ना, त्याच्यात आहे ना मी मस्त लसूण का अजून याच्यात पण थोडं लसूण टाकलेलं होतं काय डाळ शिजायला, आणि थोडंसं आता फोडणीला पण देते. लसूण मस्त थोडासा तडतड झाला का मग हिरवी मिरची कट केलेली आहे ती पण टाकते. थोडीशी हळद टाकते आता मस्त. आणि भरपूर ताईंना चकुल्या आवडता, कारण मी एक वेळा केल्या होत्या ना, तर भरपूर ताईंचे मेसेज आले होते ताई आम्ही पण करतो, आम्हाला पण आवडता. आणि आपल्या साड्याच्या बिझनेसला आता फक्त 1.5 महिना झाला आहे, पण 1.5 महिन्यात इतका छान आपल्याला म्हणजे सपोर्ट झालेला आहे भरपूर ताईंचा. आणि म्हणजे जेवढं अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा पण जास्त ऑर्डर आलेले आहे आपल्याला, आणि कंटिन्यू आपली ऑर्डर चालू आहे साड्यांची. 1 मिनिटं पण टाईम नसतो सकाळी आम्हाला. म्हणजे छान आपला प्रतिसाद छान भेटला आहे आपल्याला, आणि आपलं पॅटर्न सगळ्या ताईंना आवडतं आहे. आणि कुकर लावून ना मी ती डाळ शिजवून घेतली ना, त्या कुकरला थोडीशी डाळ राहिलेली ना, तर मग मी त्याच्यात पाणी ओतून घेतलं, म्हणजे कसं आपली डाळ सगळी पण ओतल्या जाईल. आणि ना चकुलीची डाळ आहे ना ताई थोडीशी पातळच करायची, म्हणजे चकुल्या आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा त्याला घट्टपणा येतो आणि भरपूर घट्ट होऊन जाते. त्याच्यामुळं चकुल्याची जी डाळ असते ना ती अजिबात घट्ट धरायची नाही, पातळ धरायची ताई, छान लागतात. माझी डाळ घट्ट आहे, मी पाणी टाकणार आहे. डाळीचा वासच खूप छान आलाय. तूप टाकलेलं आहे ना, गावठी तूप टाकलेलं आहे ना, त्याच्यामध्ये त्याचा वास खूप भारी आलेला आहे. आणि बारीक मीठाला म्हणजे जे बारीक मीठ असतं ना ते काचेच्या बरणीतच ठेवत आहे, खूप छान असतं काचेच्या बरणीत ठेवेल मी. आणि म्हणजे म्हणतात माझी मम्मीपासून सांगताय तर काचेच्या बरणीत मीठ ठेवल्यावर आपल्या घरात पण सुख शांती मस्त राहते. आणि काचेच्या बरणीत काय आहे शास्त्र ते मम्मीला विचारून तुम्हाला नक्कीच सांगेल. हिंग टाकायचं राहिला आहे तर मी आता वरून टाकते ताई. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. आता आपण चकुल्या लाटून घेऊ, म्हणजे डाळीला आहे ना उकळी आली का मग आपण चकुल्या त्याच्यात टाकू. आणि चकुल्या जेव्हा आपण खायला घेतो ना तेव्हा पण असं मस्त तुपाची डाळ टाकून आणि टेस्टी चकुल्या खाऊन बघा, करून बघा, खूप छान लागतात. बघा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. आता आपण चकुल्या लाटून घेऊ, म्हणजे डाळीला आहे ना उकळी आली का मग आपण चकुल्या त्याच्यात टाकू. आणि चकुल्या जेव्हा आपण खायला घेतो ना तेव्हा पण असं मस्त तुपाची डाळ टाकून आणि टेस्टी चकुल्या खाऊन बघा, करून बघा, खूप छान लागतात. मळायला घेतलेलं आहे, थोडंसं तेलाचा हात लावला आहे
आणि ते मस्त मळून घेते. मस्त झालंय, पीठ पण भिजलंय आपलं छान. बघू आता, भरपूर ताईला रेसिपी बघायच्या असत्या कधी कधी माझ्या हातच्या, तर मी नक्कीच करेन. माझा मसाले भात करून दाखवल मी. साक्षीच्या हातचा पण छान असतो, पण माझ्या हातचा पण तुम्हाला मी करून दाखवल मसाले भात खूप छान. आणि मला स्वतःला पण असं इच्छा आहे का चुलीवरचा मसाले भात खायची, तर मी मुलींना म्हटलंय आपण चुलीवर मसाले भात करू. तो भात पण मी माझ्या हाताने टाकेल आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखल. खूप छान. मला पण हा गॅसपेक्षा चुलीवरचा भात शिजता आणि तो झाला त्याला खायला खूप छान लागतो. आणि साक्षी प्रियंका पोरी म्हणते तुम्हाला मम्मीला चूल आवडते. मला खरंच चूल आवडते, त्यांना काही जास्त सवय नाहीये. माझी अशी इच्छा होती असं मस्त चुलीसाठी असं छोटंसं मातीचं सारवता येईल आणि तिथे चूल वगैरे राहील, अशी इच्छा होती खूप. पण काही इच्छा पूर्ण नाही झाली, सगळा फटचा बसून गेलाय घराला. बघू आता, करता आला तर कुठं तरी करूच ते आपण. म्हणतात ना जुनं ते सोनं असतं, म्हणजे जुन्या आठवणी कधी आपण विसरत नाही ना काही. त्याच्यामुळं लहान म्हणजे असं चुलीवर केल्यावर काहीतरी जुन्या लोकांमध्ये गेलेलं आणि ते फील होतं आपल्याला चुलीवरचं. आणि खरंच मला तर खूप आवडतं. माझी खरंच म्हणजे मनापासून इच्छा होती का आपण असं एका ठिकाणी ना थोडंसं असं चूल करू, मस्त खाली सारवता येईल शेणाने, आणि मग तिथं असं आपला बाजरीच्या भाकरी, आमटी, उसळ असं काहीतरी बनवत जाऊ. आणि काय आता सगळी का फडच्या बसवलंय. मस्त असे उभे काप करून घेतलेले आणि आता थोडेसे शंकरपाळ्या टाईप करते ताई थोडेसे. आणि ते फुगले म्हणजे बघा एवढी पातळ घेतलेली आहे, पण ते शिजल्यानंतर आहे ना खूप मोठी आणि जाडी दिसते. आणि याच्यापेक्षा जाड लाटली का मग ती खूपच जाड होते आणि लवकर शिजत पण नाही. त्याच्यामुळे फुगली आपल्या डाळीला. आणि डाळ पण छान झालेली आहे ताई, डाळीचा वास पण खूप छान येतोय. मस्त डाळ झालेली आहे आपली. आणि खरंच आपल्या चकुल्या खूप छान होणार आहे. आणि बघा बरं, मी रेसिपी करायला लागले तर रेसिपी करता करता तुमच्याशी किती गप्पा झालाय माझ्या. छान मस्त अशा करून घेतल्या आपण. आणि हे आहे ना ताई चिटकल्या अशा चिटकल्या ना तरी पण डाळीत टाकल्या का मोकळे होऊन जातात. अशा सगळं आपण एकसारख्या लाटून आणि डाळीत आता टाकून देणार आहे. चला तर जे काप केले होते सगळे त्या डाळीमध्ये टाकून द्यायचे, मस्त थोडं शिजू द्यायचं, त्यावरती साजूक तूप टाकायचं. खूप छान आणि मस्त झाल्या होत्या चकुल्या. तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. तुम्ही पण नक्की करून बघा. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा तर अजून असं वाटतं का खावंसं असं. तर आजही वाटलं होतं की मस्तच मम्मीच्या हातची रेसिपी चकुल्यांची खायची सगळ्यांचीच इच्छा झाली होती, म्हणून मम्मीने आज मस्त रेसिपी केली. तुम्हाला ही कशी वाटली चला मम्मीसोबत ही गप्पा. हे बघा आपल्या मस्त चकुल्या मस्त झालेल्या आहे बताई. तुम्हाला म्हटले होते ना खूप पातळ लाटली तरी ती पण अशी फुगते. आणि बघा म्हणजे डाळ आपण पातळ धरलेली होती, पण डाळ बघा किती घट्ट झाली आहे. मला असं वाटलं अजूनही थोडं पाणी त्याच्यात मिक्स झालं असतं, पण आता ते काय वरून पाणी टाकल्यावर चव जाईल सगळ्यात याची. पण मग छान झालंय आपलं. म्हणजे बघा किती घट्ट झालंय बघा. म्हणून म्हणजे तुम्हाला तेच सांगते का चकुलीची डाळ करताना घट्ट अजिबात करू नका, कारण आपण जेव्हा ते काप टाकतो ना कापून पोळीचे त्यावेळी भरपूर घट्टपणा येतो त्याला. त्याच्यामुळे डाळ करताना थोडीशी पातळच करायला. बघा माझं बघा किती घट्ट झालेलं आहे बघा. आणि खूप फुगले आहे चकुल्या, खूप छान झालं. असं झालंय कधी मस्त घेऊ आली शिजताय आता ते मस्त. आपल्या चकुल्या खूप भारी झाल्या बा.
माझ्या सईला पण खायचं आहे. झालं काळजी केव्हाच चाललंय तिचं आता होतंय बा प्रत्येक वेळा येते. झालं काळजी, तिला काहीतरी नवीन वाटलंय, केलेलं आहे काहीतरी आजीने नवीन. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्याताही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मायलेकी चॅनललाही व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. खूप छान मस्त साड्या आल्या आहे. आपल्या लाईव्ह 12:30 वाजता होणार आहे.